नशिराबाद, एक भयाण शांततेची कथा. एका पोरक्या डोंगराच्या कुशीत वसलेलं नशिराबाद नावाचं एक छोटंसं गाव. पण नावाप्रमाणे तिथे नशिबाचा लवलेशही नव्हता. त्या गावात पाऊल ठेवताच पहिली गोष्ट काय जाणवत असेल तर ती म्हणजे तिथली भयाण शांतता. ही शांतता सुखावह नव्हती, तर ती गुदमरवून टाकणारी होती. एक, स्तब्ध निसर्ग. गावाच्या वेशीवर असलेली जुनी वडाची झाडं अगदी स्थिर उभी होती. वारा सुटला तरी त्यांच्या पानांची सळसळ ऐकू येत नसे. जणू काही वाऱ्यानंही त्या गावाचा रस्ता बदलला होता. पक्षी त्या गावावरून उडताना आपला आवाज बंद करायचे आणि पाखरांचा किलबिलाट तिथे कधीच ऐकू येत नसे. 2. निर्जीव गल्ल्या. गावातल्या गल्ल्यांमध्ये मातीचे रस्ते होते, पण त्यावर ना कुणाच्या पावलांचे ठसे होते, ना बैलगाडीच्या चाकांचे आवाज. घरांची दारं सताड उघडी असायची, पण आतून ना कुणाच्या हसण्याचा आवाज यायचा, ना भांडणाचा. चुलींमधून धूर निघणं तर कधीच थांबलं होतं. 3. भीतीचा अनुभव. एके दिवशी एक वाटसरू चुकून त्या गावात शिरला. त्याला तहान लागली होती, म्हणून त्यानं एका घरासमोर उभे राहून आवाज दिला, कोणी आहे का? पण त्याचा स्वतःचा आवाजच त्याला एखाद्या मोठ्या रिकाम्या हॉलमध्ये घुमल्यासारखा वाटला. जणू गावानं त्याला उत्तर देण्याची इच्छाच ठेवली नव्हती. तो थोडा पुढं गेला, पण पायाखालची मातीही त्याला इथे थांब असं सांगत होती. एका घराच्या दारात उभे राहून त्यानं आत डोकावलं. आत काळोख, फक्त एक जुनी तेलकट दिव्याची ठिणगी मरगळलेली. कुणीच नव्हतं, पण तरीही त्याला वाटलं कुणीतरी त्याला पाहतंय. तिथल्या शांततेतून एकच आवाज येत होता, त्याच्या हृदयाचा ठोका. आणि तो ठोका जसजसा वेगळा होत गेला तसतसं त्याला खात्री पटली, नशिराबाद हे गाव नाही, ते एक जिवंत स्मशान आहे, जिथे माणसं नाहीत, पण त्यांच्या सावल्या अजूनही फिरतायत. तो पळाला, पण मागे वळून पाहिलं तर वडाची झाडं अजूनही उभी होती. फक्त आता त्यांची सावली थोडी जास्त लांबली होती. जणू त्याच्या पाठमोऱ्या पाठोपाठ येत होती. त्या दिवसापासून त्याला एक गोष्ट कळली, कधीकधी शांतता ही फक्त आवाज नसणं नव्हे, तर सगळं काही थांबून जाणे आहे. आणि नशिराबाद तेच होते, थांबलेलं पण तरीही जिवंत. काय वाटतं, हे गाव खरंच असतं का, की फक्त आपल्या मनातल्या भीतीचं नाव आहे?